पुढे जाण्यापूर्वी एकदा माझे हे शब्द ऐक. घाई करू नकोस, कारण आज मी तुझ्याशी संवाद साधायला आलो आहे. तू अहोरात्र कष्ट करतोस, रात्रंदिवस प्रार्थना करतोस, डोळ्यात तेल घालून आपल्या कुटुंबाशी झटतोस, पण तरीही तुला हवं ते फळ मिळत नाहीये. तुला वाटतं की तुझे नशीबच सोबतीला नाहीये. देवाला माझी दया येत नाही का? असे अनेक प्रश्न तुझ्या मनात थैमान घालत असतील. पण नीट विचार कर, कदाचित तू नकळत अशी एक चूक करत आहेस जी तुझे नशीब उघडण्यापूर्वीच रोखून धरत आहे. तुझे यश तुझ्या अगदी जवळ आहे, पण तुझ्या एका चुकीमुळे ते तुझ्यापासून लांब जात आहे. मी तुला सावध करायला आलो आहे. हो बाळा, ही चूक पुन्हा करू नकोस. तू नेहमी म्हणतोस, नाथा मी तर कोणाचे वाईट केलं नाही, कोणाचे धन चोरलं नाही, मग माझ्याच वाटेला हे दुःख का? माझ्याच घरात कटकटी का? माझ्याच नशिबात संघर्षाचे डोंगर का? माझ्याच हातात आलेले घास शेवटी शनी का हिरावला जातो आहे? पण बाळा, कधी शांत चित्ताने एकांतात बसून स्वतःला अंतर्मनामध्ये डोकावून पाहिले आहेस का? काही बाह्य जगात तू चांगला असशील, पण तुझ्या विचारांच्या जगात तू काय करतोस? पहिली चूक, तू इतरांच्या सुखाची तुलना स्वतःच्या दुःखाशी करतोस. जेव्हा तू सोशल मीडियावर किंवा तुझ्या अवतीभोवती दुसऱ्याचे वैभव, त्याचे यश, त्याचे हसते खेळते कुटुंब बघतोस आणि मनात थोडा हेवा करतोस, तेव्हा तू स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे स्वतःच बंद करतो. तुला वाटतं त्याला मिळालं पण मला का नाही? हा विचार तुझ्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. मत्सर हा असा अग्नी आहे जो तुझ्या कष्टाला आणि तुझ्या आयुष्यात साठवलेला पुण्याईला क्षणात भस्म करतो. दुसऱ्याचे सुख बघून ज्या दिवशी तू मनापासून आनंदी होशील, ज्या दिवशी तू दुसऱ्याच्या यशात टाळ्या वाजवशील, त्या दिवशी सुखाचे मार्ग आपोआप तुझ्या घराकडे वळेल. विश्वासाचा नियम आहे बाळा, जो तू दुसऱ्याला देशील तेच तुला 1000 पटीने परत मिळेल. दुसरी चूक, तू वर्तनात जगण्याऐवजी भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा विचार करतोस. बघतोस काल काय झाले, कोणी तुला काय बोलले, कोणी तुझा अपमान केलास, यातून तू तुझे आजचे आयुष्य संपत आहेस. भिवू नको, मी कायम तुझ्या पाठीशीच आहे आणि कायम तुझ्या पाठीशीच राहणार आहे. हे माझे वचन तू भिंतीवर लावलेले आहेस, पण हृदयात कधी उतरवलेले नाहीयेस. माझे वचन असतानाही तुझा विश्वास का डगमगतो? तू भविष्याच्या भीतीने इतका व्याकुळ होतोस, इतका चिंतातूर होतोस की तुझ्या समोर असलेल्या संधी तुला दिसतच नाही. तुझा हा अविश्वास, तुझी शंका आणि तुझी ही भीतीच तुझ्या आणि माझ्यामध्ये एक मोठी भिंत उभी करतेस. मी तुझ्या सोबत आहे हे फक्त जगाला सांगू नकोस, तर ते संकटाच्या वेळी मनापासून अनुभव. ज्या दिवशी तू तुझी सर्व चिंता माझ्या चरणी अर्पण करशील, त्या दिवशी तुझे ओझे हलके होण्याची जबाबदारी माझी असेल. आणि तिसरी सर्वात मोठी चूक, तू प्रयत्न करण्याआधीच आणि यशाच्या अगदी जवळ असतानाच हार मानतोस. तू म्हणतोस, खूप केले प्रयत्न, आता बस झाले. पण तुला माहिती आहे का, ज्या क्षणी तू माघार घेण्याचा विचार करतोस, त्याच क्षणी तुझे नशीब पालटणार असते. कष्ट तुझे आणि फळ देण्याची जबाबदारी माझी. पण जर तू ध्येयापासून अवघ्या 2 पावलावर असताना अर्ध्या रस्त्यातूनच मागे असतील, तर मी तुला तुझे यश कसे दाखवणार? तू थकतोस, तू ओढतोस, तुला वाटतं आता सगळं संपले, आता जगण्याचा अर्थ नाहीये. पण त्याच वेळी मी अदृश्य रूपाने तुझा हात धरून तुला वर उचलत असतो. फक्त डोळे उघडून बघ, श्रद्धेसमोर सबुरी ठेवायला शिक. घाईने काही मिळत नसते, निसर्ग सुद्धा त्याचे फळ यायला वेळ होत. अरे वेड्या, तू स्वतःला एकटा समजण्याची चूक करू नकोस. तुझ्या प्रत्येक असादात, तुझ्या प्रत्येक कष्टाच्या थेंबात, तुझ्या घामात मी तुझ्या सोबत असतो. तुझ्या हृदयाच्या प्रत्येक दगडीमध्ये माझा वास आहे. जेव्हा तुला कोणी समजत नाही, तेव्हा मी तुला समजून घेतो. पण तुझा स्वभाव, तुझा अहंकार आणि तुझा विनाकारण क्षुल्लक गोष्टीवर येणारा राग तुझ्या माझ्या तेजापासून लांब नेतोय. तू रागाच्या भरात कोणाचे तरी मन दुखावतोय आणि मग माझ्या समोर येऊन दिवा लावतोस. असे कसे चालेल? हीच चूक आता सुधार. मनातली भीती काढून टाक, कपाळावरची चिंतेची आठ पुसून टाक आणि पूर्ण श्रद्धेने निशंक मनाने
ओम चैतन्य नवनाथाय नमः म्हणत पुन्हा जिद्दीने कामाला लाग. लक्षात ठेव बाळा, वेळ अजूनही गेलेली नाही. आजचा हा संदेश तुझ्यासाठी एक नवी पहाट घेऊन आला आहे. आजपासून स्वतःला बदल, रागाचा त्याग कर, कोणाबद्दल मनात सूडबुद्धी किंवा द्वेष ठेवू नकोस आणि दुसऱ्याच्या छोट्याशा आनंदातही सहभागी व्हायला शिक. गरिबाची सेवा कर, मुक्या प्राण्यांवरती दया कर. मग बघ, तू न मागताही मी तुला ते सर्व काही देईन ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस. ज्याच्यावरती माझी कृपादृष्टी असते त्याचे संपूर्ण विश्वास मी बदलून टाकतो. त्याच्या आयुष्यातून अशक्य हा शक्य शब्द पुसून टाकतो. जर तुला माझे हे शब्द काळजाला भिडले असतील, तुला तुझी चूक उमगत असेल आणि तुझ्या माझ्यावरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः नक्की लिही. हे केवळ शब्द नाहीत तर तुझी माझ्याप्रती असलेली ओढ आहे. आणि हा संदेश त्या एका व्यक्तीला नक्की पाठव ज्याला आज खरोखरच माझ्या आधाराची आणि या मार्गदर्शनाची गरज आहे. तुझे एक पाऊल कोणाचे तरी आयुष्य सावरू शकते. सावध राहा, श्रद्धा ठेव आणि कर्म करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या आज पण पाठीशी आहे आणि पुढे पण पाठीशीच राहणार आहे. तुझे नाथ बाबा अलख निरंजन. आदेश. ओम चैतन्य नवनाथाय नमः. आदेश आदेश आदेश.